सावधान, धोका. तुमच्या मुलांच्या या शत्रूला लवकरात लवकर घराबाहेर काढा, म्हणजेच आपल्या मुलांचं भविष्य आपण सुरक्षित ठेवू शकतो. येस, तुमच्या मुलांचा शत्रू जो की आपल्या किचनपासून ते ड्रेसिंग टेबलपर्यंत पावलोपावली आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात हा आढळून येतो, तो आहे प्लास्टिक. प्लास्टिक्स म्हणजे आपल्या किचनमध्ये जे कंटेनर्स असतात किंवा आपले जे ड्रेसिंग टेबलवर जे कॉस्मेटिक्स असतात त्यामध्ये असतो मायक्रोप्लास्टिक. तर हे सगळे आपल्या बाळांच्या जन्माच्या आधीपासून म्हणजे जसं की मिसकॅरेज किंवा जन्मानंतर बाळांची वाढ खुंटणं किंवा त्यांना पीसीओडीचा त्रास होणं किंवा लवकर मुलींना वयात येणं किंवा लवकर पिरियड्स येणं, इन्सुलिन रेझिस्टन्स, डायबेटिक किंवा थायरॉइड हार्मोनमध्ये बदल घडून त्यापासून होणारे वेगवेगळे आजार, हे जे सगळ्यांचं मूळ कारण आहे ते आहे प्लास्टिक. तर आपल्याला घरात प्लास्टिक वापरण्यावर बंदी करायची आहे. तसेच त्यासाठी आपल्याला एक छोटासा निर्णय करायचा आहे की जे प्लास्टिकचे कंटेनर आपण यूज करतो किचनमध्ये किंवा अजून वेगळ्या गोष्टींमध्ये, तर ते आपल्याला बंद करून त्याऐवजी मेटलचे किंवा आपल्याला ग्लासचे कंटेनर यूज करायचे आहेत. तसेच आपण फ्रीजमध्ये ज्या भाज्या साठवतो त्या आपण प्लास्टिकच्या पिशवीत किंवा प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये न वापरता आपल्याला कापडी पिशव्यांचा वापर करायचा आहे. लहान मुलांना जे आपण खेळणी आणतो ते प्लास्टिकची न आणता नॅचरल रबरपासून किंवा लाकडी खेळणी आणायला सुरुवात करायची. तसेच स्कूलमध्ये आपण त्यांना जे टिफिन देतो ती प्लास्टिकची न देता कंपल्सरी स्टीलच्या टिफिनमध्ये आपण त्यांना जेवण द्यायला पाहिजे. तसेच जर आपल्याला बाळाचे भविष्य सुरक्षित ठेवायचे असेल तर ह्या छोट्या गोष्टींचा बदल करणं खूप आवश्यक आहे. प्लास्टिक हे 16,000 टॉक्सिक केमिकल्सपासून बनलेले असते आणि त्याचे परिणाम हे मेनली अडल्टपेक्षा मुलांच्या हेल्थवर जास्त होताना दिसतात. त्यामुळे आपण प्लास्टिकचा विरोध केला पाहिजे किंवा प्लास्टिक वापरण्यास बंदी घातली पाहिजे. तसेच ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण आपल्या घरात जर बदल केले तर त्यापासून आपल्याला बाळाची इम्युनिटी आहे ती पण वाढण्यास मदत होते. तसेच त्यांना वेगवेगळे होणारे जे आजार आहेत त्यांचाही प्रतिबंध होण्यास आपल्याला मदत होते. आपल्यापेक्षा आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी आपल्याला हेल्दी आयुष्य जर निर्माण करायचं असेल तर आपल्याला प्लास्टिकवर बंदी घालणं गरजेचं आहे. धन्यवाद.